नमस्कार रसिक मित्र. या आधीच्या भागामध्ये 1973 बिनाका वार्षिक कार्यक्रमातील पहिल्या 19 ते 11 या क्रमांकाच्या गाण्याच्या आठवणी आपण केल्यात. आजच्या या भागामध्ये आपण 1973चं टॉपचं गाणं कोणचं होतं आणि त्या आधीची गाणी कोणची होती याच्या आठवणी करणार आहोत. सुरुवात करूया. गाणं क्रमांक 10. चित्रपट होता राजा राणी. राजेश खन्ना, शर्मिला टॅगोर यांच्या भूमिका होत्या आणि संगीतकार R.D. बर्मन, गीतकार आनंद बक्षी, आशाजी आणि भूपेंद्र या गायकांनी हे गीत गायलं होतं. शहरों की गलियों में जब अंधेरा होता है तब कोई निकलता है चोर 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 असं हे गाणं होतं. गाणं क्रमांक 9. चित्रपट होता छुपा रुस्तम. सदाबहार, देवानंद आणि हेमा मालिनी यांच्या या भूमिका होत्या. यातलं किशोर कुमार यांचं हे गाणं एका जुन्या अतिशय लोकप्रिय गाण्यावर आधारित होतं. म्हणजे चाल तीच किंवा त्याला विडंबन गाणं असं आपण म्हणू शकतो. गीतकार नीरज, संगीतकार सचिन देव बर्मन आणि गायलं होतं किशोर कुमार यांनी. धीरे से जाना खटियन में हो कटमल, धीरे से जाना खटियन में, धीरे से जाना बगियन मेरे भंवरा, धीरे से जाना बगियन में या लोकप्रिय गाण्यावर आधारित हे विडंबनात्मक गीत छुपा रुस्तममधले होतं. धीरे से जाना खटियन मेरे खटमल, धीरे से जाना खटियन में. क्रमांक 8वर दो चोरमधलंच गाणं होतं आणि धर्मेंद्र आणि तनुजा पडद्यावर दिसतात आपल्याला. हे गीत लताजी यांच्या आवाजातलं. यारे हो गए यार से लुक सुनो सुनो, यारे हो गए यार से लुक सुनो सुनो हे गाणं खूप गाजलं. आजही आवडीने ऐकलं जातं. क्रमांक 7वरचं गाणं चित्रपट दाग. मल्टीस्टार ज्याला म्हणून सुपरहिट गाण्याने गाजलेला. राजेश खन्ना, शर्मिला टॅगोर, राखी यांच्या भूमिका होत्या. साहिर लुधियानवी गीतकार होते आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं धमाल म्युझिक होतं. लताजी किशोर यांच्या आवाजातल्या गाण्यांनी हा दाग खूप म्युझिकली हिट झाला आणि चित्रपटही गाजला खूप. डायरेक्टर यश चोप्रा. आणि हे गीत आहे लताजी आणि किशोर यांच्या आवाजातलं. अब चाहे मार उठे या बाबा मैंने तो हाँ कर ली, अब चाहे मार उठे या बाबा मैंने तो हाँ कर ली हे गाणं पंजाबी ढंगातलं खूप गाजलं सगळं. यानंतरचं गीत क्रमांक बिनाका टॉप पायदान 6 नंबर का गीत. चित्रपट अनुराग. शक्ती सामंत यांनी निर्मित दिग्दर्शित केलेला. यामध्ये अशोक कुमार, विनोद मेहरा, मौसमी चटर्जी, मास्टर सत्यजित आणि पाहुणा कलाकार राजेश खन्ना. अतिशय भावनिक आशयाचा सिनेमा लताजी, किशोर कुमार, रफीसाहेब यांच्या गाण्याने गाजला. संगीतकार S.D. बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी. हे युगलगीत आहे रफीसाहेब आणि लताजी यांच्या आवाजातलं. पडद्यावर विनोद मेहरा आणि मौसमी चटर्जी ही जोडी आहे. तेरे नैनों के मैं दीप जलाऊंगा, तेरे नैनों के मैं दीप जलाऊंगा, अपनी आँखों से दुनिया दिखलाऊंगा, वो क्या है. या ओळीने पुढच्या ओळी आपण आपोआप सवयीने मनातल्या मनात म्हणतो. तर अनुराग या सिनेमातलं हे अतिशय गोड युगलगीत लताजी आणि रफीसाहेब यांच्या आवाजातलं. क्रमांक 5. समझौता. अनिल धवन आणि योगिता बाली यांच्या भूमिका असलेला सिनेमा. कल्याणजी आनंदजी यांच्या संगीताने गाजला आणि एक गीतकार नवीन या चित्रपटामध्ये होते समझौताचे M.J. हशमत. पण हे गीत लिहिलेलं आहे इंदीवर या गीतकाराने आणि लताजी आणि किशोर
कुमार यांच्या आवाजात स्वतंत्रपणे हे सोलो गीत आहे. दो पहलू दो रंग दो गीत सारखं. तर हे गाणं समझौता गमों से कर लो, समझौता गमों से कर लो, जिंदगी में गम भी मिलते हैं ओ, समझौता गमों से कर लो. क्रमांक 4वर होतं चित्रपट अनामिका. संजय कुमार, जया भादुरी यांच्या अप्रतिम भूमिका आणि संगीतकार R.D. बर्मन, गीतकार मजरू सुलतानपुरी. सगळीच गाणी अनामिकामधली सुद्धा गाजली आणि हे गाणं संजय कुमार, जया भादुरी आपल्याला पडद्यावर दिसतात. किशोर कुमार यांच्या आवाजातलं मेरी भीगी भीगी पलकों से बिखर के जले मन तेरा भी किसी के मिलन को, अनामिका तू भीतर से मेरी भीगी भीगी पलकों से. असं हे किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे गाणं खूप गाजलं. टॉपचं गाणं नंबर 3 चित्रपट होता व्हिक्टोरिया नंबर 203. यात रोमॅन्टिक जोडी भलेही नवीन निश्चल आणि सारा बानोची होती, पण हा चित्रपट गाजला आणि गाजवला 2 बुजुर्ग अभिनेत्याच्या रोलनी, अशोक कुमार आणि प्राण. संगीतकार कल्याणजी आनंदजी. लताजी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातली गाणी खूप गाजली या सिनेमातली. मन्ना डे आणि किशोर कुमार यांचाच पडद्यावर अशोक कुमार आणि प्राण यांनी गायलेलं दो बेचारे बिना सहारे देखो पूछ पूछ कर हारे हे गाणं लोकप्रिय झालं. पण टॉप 3 नंबरवर हेच गाणं आलं होतं. गीतकार वर्मा मलिक, संगीतकार कल्याणजी आनंदजी. दो बेचारे बिना सहारे देखो पूछ पूछ कर हारे. आणि बिनाका टॉपचं नंबर 2चं गाणं बॉबी. RK फिल्मच्या राज कपूरचा दिग्दर्शित सुपरहिट ब्लॉकबस्टर ट्रेंड सेटर लव्ह स्टोरीच्या बाबतीतला हा चित्रपट. ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया यांचा दोघांचाही हा डेब्यू फिल्म पहिलाच पिक्चर होता. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आनंद बक्षी यांनी या धमाल कामगिरी केली गीत आणि संगीताची. लताजी, शैलेंद्र सिंग, नरेंद्र चंचल यांच्या आवाजातली, आशा भोसले यांच्या आवाजातली गाणी खूप गाजली. आजही तेवढीच लोकप्रिय आहे. हे नंबर 2चं आलेलं ड्युएट सॉन्ग आहे लताजी आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजातलं. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए, हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. तर बॉबीनी धमाल केली 1973च्या बिनाकामध्येच. काय एरवीसुद्धा सगळीकडे हा चित्रपट सुपर डुपर म्युझिकल हिट झाला होता. आणि आता शेवटी टॉपचं गाणं आहे संगीतकार कल्याणजी आनंदजी. चित्रपट जंजीर. प्रकाश मेहरा यांचा हा सुपरहिट चित्रपट. अमिताभ बच्चन, प्राण, अजित आणि जया भादुरी यांच्या भूमिका होत्या. आणि हे गीत मन्ना डे यांच्या आवाजातलं आजही तेवढंच लोकप्रिय आहे. दोस्तीचा महिमा सांगणारं, यारी दोस्तीची गोडवा गाणारं हे गीत. यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी, यारी है ईमान मेरी यार मेरी जिंदगी. तर या अशा आशयपूर्ण अर्थपूर्ण गाण्याने बिनाका टॉपचं हे वार्षिक कार्यक्रम टॉपचं 1 नंबरचं गाणं ठरलं. आणि 1973चे बिनाका वार्षिक गीतमाला संपन्न झाली. पुढच्या भागामध्ये आपण गाण्यांच्या आठवणी करूया. वर्ष 1972मधील बिनाका गीतमालामध्ये प्रसारित झालेल्या टॉपच्या गाण्यांची. गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक. सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणीचा सिलसिला असाच जारी राहील. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला अभिप्राय द्या, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळीलाही सांगा, त्यांनाही व्हिडिओ शेअर करा. स्वर शुभेच्छा, शब्द शुभेच्छा. नमस्कार.